नमस्कार सर्व भारतीयांचा या NB इंग्लिश अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे. मी प्राध्यापक बालाजी सर. आज एक नवीन टॉपिक आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे प्रीपोजिशन्स, अंडर आणि अंडरनीथ यामधील फरक. चला, अंडर आणि अंडरनीथ यामधील काय फरक आहे आपण या ठिकाणी शिकूया. तर सर्वांनी बोर्डाकडे लक्ष द्यायचं आहे. पहा, अंडर आणि अंडरनीथ यामधील फरक आपण या ठिकाणी समजून घेऊ. अंडर आणि अंडरनीथ हे पहा, हे दोन्ही शब्द मी या ठिकाणी बोर्डावरती लिहित आहे. अंडरनीथ याला असं इथे यासाठी beneath हा शब्द पण या ठिकाणी वापरला जातो. बघा, या साऱ्यांचा अर्थ होतो च्या खाली. हे पहा, मी या ठिकाणी शब्द लिहून झालेला आहे. अंडर आणि अंडरनीथ या दोघांचाही अर्थ होतो च्या खाली. आता च्या खाली म्हणजे नेमकं कुठे आणि कसं वापरतात आपण खऱ्या अर्थाने आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट करूया. ओके, तर चला बोर्डाकडे लक्ष द्या. पहिल्यांदा पाहू अंडर. अंडर म्हणजे काय पहा. पहिल्यांदा आपण अंडर पाहू. अंडर म्हणजे च्या खाली. च्या खाली म्हणजे नेमकं कुठे, कसं, कशा पद्धतीने वापरायचं आपण या ठिकाणी प्रथमतः पाहूया. बघा, अंडर अंडर कुठे वापरतात प्रथमतः समजून घेऊया. चला, एखाद्या वस्तूखाली काहीतरी असेल, कुठली तरी वस्तू असेल, परंतु ते ज्याच्या खाली आहे ते पूर्णपणे कव्हर केलेलं नाहीये, झाकलेलं नाहीये. त्या खाली असणाऱ्या वस्तूला आपण दुरूनही पाहू शकतो. ओके, अशा प्रसंगी आपण खऱ्या अर्थाने अंडरचा वापर करतोय. ओके, चला पाहूया. समजा एक टेबल आहे. ओके, एक टेबल आहे. टेबलच्या खाली एक कॅट आहे. ओके, टेबलच्या खाली समजा एक कॅट असेल. ओके, हे कॅट गृहीत धरा. ओके, टेबलच्या खाली कॅट आहे, परंतु हे कॅट त्या टेबलच्या वरच्या साईडला चिटकून नाहीये, टच करून तर नाहीयेच, परंतु हे टेबल ज्या खाली कॅट बसलेला आहे त्या टेबलला चारही बाजूने कव्हर केलेलं नाहीये, झाकलेलं नाही. ओके, झाकलेलं नाही म्हणजेच त्या कॅटला आपण दुरूनही पाहू शकतो. ओके, समजते का? पहा, ज्याच्या खाली आहे ते पूर्णपणे कव्हर केलेलं नाही, झाकलेलं नाही, आणि म्हणूनच अशा प्रसंगी आपण या ठिकाणी अंडरचा वापर करतो. ओके, चला एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. हे बघा, द कॅट sat under the table. द टेबल हे पहा, हे जे कॅट आहे त्या टेबलच्या खाली बसला आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी अंडरचा वापर केलेला आहे. म्हणजे त्या टेबलला चारी बाजूने कव्हर न केल्यामुळं ते दुरूनही आपण पाहू शकतो. अशा प्रसंगी आपण तिथे काय म्हणू लागलो, अंडरचा या ठिकाणी प्रामुख्याने वापर करतोय. समजतं? चला, आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. हे बघा, निधू अँड नैतिक are studying. Needu and Naitik are studying under the tree. पहा, या वाक्याकडे लक्ष द्या. आपण काय सांगितलं, निधू आणि नैतिक हे झाडाखाली अभ्यास करत आहेत. झाडाखाली अभ्यास करत आहेत म्हणजे नेमकं काय, ज्या झाडाखाली त्यांनी बसले त्या झाडाला असे चारी बाजूनं कव्हर केलेलं नाही, झाकलेलं नाही, आणि म्हणूनच त्या दोघांना आपण दुरूनही पाहू शकतो. आहे का नाही? त्यांना आपण दुरूनही पाहू शकतो की त्यांनी त्या झाडाखाली, एखाद्या झाडाखाली बसून त्यांनी अभ्यास करत आहेत. आणि म्हणून अशा प्रसंगी आपण या ठिकाणी अंडरचा वापर केलेला आहे. हे अंडर आहे, UNDER, अंडर. ओके, अंडरचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. समजते का? एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपण या ठिकाणी अंडर आणि अंडरनीथचा वापर करत आहोत, शिकत आहोत. ओके, काय अवघड आहे? काहीही अवघड नाही. पहा, आणखी कुठे अंडरचा आपण वापर करतोय, लक्ष द्या. हे पहिला वाक्य आपण बघितलं, हे दुसरं वाक्य आपण बघितलं. अंडरचा वापर आणखी कुठे करायचं आपण या ठिकाणी बघू. हे पहा, अंडरचा वापर आणखी एका ठिकाणी एज, वय, एखाद्या व्यक्तीचं वय दाखवायचं असेल की त्याचं वय एखाद्या वयापेक्षा कमी आहे, खाली आहे, हे दाखवण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने अंडरचा वापर करतोय. समजतं? मी काय म्हटलं, वय, एज, एज दाखवायचं, एज.
एखाद्याचं वय दाखवायचं असेल तर आपण अशा प्रसंगी अंडरचा वापर करतोय. पहा एक उदाहरण पहा. हे बघा आपण ते वय दाखवतोय. कसं दाखवतोय बघा. सांची इज अंडर 18. हे पहा. हे 18 काय झालं? वय झालं. कोणाचं? सांचीचं. सांची 18 वर्षापेक्षा कमी आहे हे या ठिकाणी दाखवलं जातं. मी काय म्हणत आहे पहा. सांची इज अंडर 18. That's why Sanchi is under 18. That's why she is not, मी खाली लिहित आहे, she is not allowed to drive a car. हे पहा. या वाक्याच्या माध्यमातून मी काय सांगत आहे. सांची इज अंडर 18. सांची 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि म्हणूनच त्याच कारणाने दॅट्स वाय शी इज नॉट अलाउड टू ड्राईव्ह अ कार. आणि म्हणूनच सांचीला कार चालवायला परवानगी दिली जात नाही. सांची 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि म्हणूनच तिला कार चालवण्याची परवानगी दिली जात नाही असं या वाक्यातून सांगितलेलं आहे. इथे आपण वय दाखवलेलं असल्यामुळं या ठिकाणी आपण अंडरचा प्रामुख्याने वापर केलेला आहे. पहा इथे आपण अंडरचा वापर केलेला आहे. पहा समजतंय ना? कळते का नाही? एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपण समजण्याचा प्रयत्न करतोय. ओके, काही डाऊट आहे? नाही ना? चला पाहूया. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने इथे वय दाखवलेलं आहे. मग आणखी अंडरचा वापर कुठे करतात? पहा आणखी अंडरचा वापर कुठे करूया आपण? आणखी एका वेगळ्या वाक्यामध्ये अंडरचा वापर करूया. ज्या वाक्यामध्ये वजन, वेट, वजन, हे पहा. ज्या वाक्यामध्ये वजन दाखवलं जातं, वजन, वेट आहे ना, हे वय आहे, हे वजन आहे. ज्या ठिकाणी वजन दाखवलं जातं, वय दाखवलं जातं, अशाही ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण अंडरचा वापर करतो. पहा वय कुठे दाखवलं जातं? एक उदाहरणासाठी आपण या ठिकाणी वापरू. बघा वय कुठे दाखवलं जात आहे. या ठिकाणी आपण वजन पाहतोय, वय आपण बघितलं, इथे वजन पाहतोय. हे बघा, माय लॅपटॉप इज अंडर 1 kg. पहा मी वाक्यरचना या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. माय लॅपटॉप इज अंडर 1 kg. पहा माय लॅपटॉप इज अंडर 1 kg म्हणजेच माझ्या लॅपटॉपचं जे वजन आहे 1 किलोपेक्षा कमी आहे असं या वाक्यातून दाखवलेलं आहे. 1 किलोपेक्षा कमी. आपण कमी, च्यापेक्षा कमी. बघा या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने इथे अंडरच्या ठिकाणी आपण इथे लेस दॅन असा शब्द वापरू शकतो. ओके, लेस दॅन असा शब्द वापरू शकतो. म्हणजेच माय लॅपटॉप इज लेस दॅन 1 kg असं आपण या ठिकाणी बोलू शकतो. ओके, परंतु या ठिकाणी आपण अंडरचाही वापर करत आहोत त्या अशाच पद्धतीनं. म्हणजेच माय लॅपटॉप इज अंडर 1 kg, 1 किलोग्रॅम. म्हणजे इथे वजन दाखवण्यासाठी अंडरचाही आपण वापर करू शकतो. खऱ्या अर्थाने हे या वाक्यांच्या माध्यमातून समजून येतं. ओके, एनी डाऊट्स? काय डाऊट आहे का? काहीही नसेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. पहा थोडं बोर्डाकडे पहा. आपण या ठिकाणी अंडर बद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. सविस्तर आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. या ठिकाणी अंडर आपण समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ओके, तर चला इथे अंडर आपण समजून घेतलेला आहे. बघा काय वेळी आता हे पहा आपण काय बघितलं, एज बघितलं, इथे वेट मध्ये सुद्धा आपण खऱ्या अर्थाने अंडरचा वापर केलेला आहे. इथे आपण प्लेस दाखवलेला आहे, कुठल्या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी, कुठे कसं हे दाखवण्याचं काम आपण खऱ्या अर्थाने अंडरचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहोत. पहा आता अंडर आणखी एका ठिकाणी वापरतात खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे, परंतु तसं आपण डेली म्हणत असतो. काय बोलतो? तो माझ्या खाली काम करत आहे. माझ्या खाली म्हणजे खाली नाहीये, बट माझ्या हाताखाली काम करतो असं आपण या ठिकाणी सरळ सरळ बोलून जातो. बरोबर आहे? हे पहा, तो माझ्या खाली काम करतो म्हणजे कसा काम करतोय हे पहा. खाली इथे मी इथे लिहितो ते वाक्य. हे पहा मी या ठिकाणी ते वाक्य लिहितो आहे. कसं होईल? ही वर्क्स, तो काम करतो कुठे?
अंडर मी. हे पहा, तो माझ्या खाली काम करतो, माझ्या हाताखाली काम करतो, माझ्या अंडर खाली काम करतो. जेव्हा असं आपण मराठीमध्ये बोलतो तोच वाक्य खऱ्या अर्थाने इंग्लिशमध्ये ही वर्क्स अंडर मी असंही आपण या ठिकाणी बोलू शकतो. ओके, एनी डाऊट्स? नो. चला थोडक्यात या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या. आपण इथे अंडर शिकून झालेला आहे, आता आपल्याला इथे अंडरनीथ पाहायचं आहे. ओके, चला स्क्रीनशॉट घेऊन झालं. गुड गुड, व्हेरी गुड. आता आपण इथे खऱ्या अर्थाने अंडरनीथचा वापर पाहूया. मी ते जागा रफ करत आहे. हे पहा, मी जागा इथे रफ करतोय. आता आपल्याला इथे खऱ्या अर्थाने अंडरनीथचा वापर शिकायचा आहे, पाहायचा आहे. हे पहा, इथे जागा रफ करून झालेला आहे. ओके, राईट, लक्ष द्या. आता पाहूया आपण आता अंडर पाहिलं, आता अंडरनीथ पाहतो आहे. हे बघा अंडरनीथ. अंडरनीथ किंवा बीनीथ हे दोन्ही शब्द वाक्यामध्ये एकाच ठिकाणी उपयोगाला आणलं जातं. पहा, एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. मी सांगितलं आत्ताच की अंडर वापरत असताना खऱ्या अर्थाने कुठे वापरायचं आहे? अंडर अशा ठिकाणी वापरायचं आहे ज्याच्या खाली एखादी वस्तू असेल, एखाद्या वस्तूखाली काहीतरी असेल, तेव्हा ती बाजूने कव्हर केलेलं नाहीये, ते बाजूने झाकलेलं नाहीये, तेव्हा ते अंडर असं आपण या ठिकाणी वापरलं. परंतु आता अंडरनीथ वापरत असताना काय करतोय आपण? आता अंडरनीथ वापरत असताना आपण या ठिकाणी सांगतोय की अंडरनीथ अशा ठिकाणी वापरलं जातं की एखाद्याच्या खाली एखादी वस्तू असेल त्या प्रसंगी तो पूर्णपणे कव्हर केलेला असायला पाहिजे. एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. पहा, हे पहा, माय लॅपटॉप इज underneath the pillow. पहा, माझा लॅपटॉप पिलोच्या खाली आहे. म्हणजे माझा जो लॅपटॉप आहे पिलोच्या खाली पूर्णपणे झाकलेला आहे, कव्हर झालेला आहे, ते आपल्याला बाहेरून दिसत नाही, पिलोच्या खाली आहे. अशा प्रसंगी आपण खऱ्या अर्थाने ते अंडरनीथ घेतलेले आहे. पहा, अंडरनीथच्या जागेवरती आपण बीनीथ घेऊ शकतो. दोन्ही शब्द एकच काम करतात. ओके, अंडरनीथ किंवा बीनीथ बोथ आर करेक्ट, बोथ आर सेम. ओके, म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं? माय लॅपटॉप इज अंडर द पिलो. पिलोच्या खाली, त्या उशीच्या खाली माझा लॅपटॉप पूर्ण कव्हर झालाय, झाकला गेलाय आणि ते आता दिसत नाहीये, आणि म्हणूनच अशा प्रसंगी आपण ते अंडरनीथचा वापर केलेला आहे. ओके, समजतंय? समजतंय? गुड गुड. आणखी एक उदाहरण पाहायचं का? एक उदाहरण आपण आणखी या ठिकाणी पाहूया. पहा, माय English book is underneath the school bag. हे पहा, या ठिकाणी मी स्कूल बॅग घेतलेला आहे. म्हणजे माझी इंग्रजी पुस्तक स्कूल बॅगच्या खाली आहे. स्कूल बॅगच्या खाली कव्हर झालेलं आहे, झाकलेलं आहे. म्हणजे स्कूल बॅग वरती आहे, त्याच्या खाली माझे इंग्लिश पुस्तक आहे, इंग्रजी पुस्तक आहे, आणि ते मला दिसत नाही, म्हणजेच पूर्णपणे झाकलेलं आहे, झाकल्या गेले, आणि म्हणूनच या ठिकाणी आपण अंडरनीथचा पूर्णपणे वापर केलेला आहे. ओके, समजतंय? कळते का? अजिबात त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं इथे घाई करू नका. साध्या सिंपल पद्धतीने समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करा. पहा, मी सांगतोय, देयर इज अ समथिंग, देयर इज अ समथिंग, काहीतरी आहे. देयर इज अ समथिंग अंडरनीथ द पिलो. अंडरनीथ द पिलो म्हणजे ते उशीखाली, त्या उशीखाली काहीतरी आहे. म्हणजे उशीखाली काहीतरी लपलेलं आहे, काहीतरी लपलेलं आहे, त्याला कव्हर झालेलं असल्यामुळं, पूर्ण झाकलेलं असल्यामुळं, त्या उशीने ते खाली असलेलं एखादं काहीतरी वस्तू पूर्णपणे झाकलेलं असल्यामुळं ते आपल्याला दिसत नाही, आणि म्हणूनच अशा प्रसंगी आपण या ठिकाणी अंडरनीथचा वापर केलेला आहे. ओके, समजतंय? गुड गुड. मला असं वाटतं तुम्ही समजलेलं असाल. इथे या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या, आणि अशा या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने आता अंडर आणि अंडरनीथ या दोघांमधील
हे जो फरक आहे एकदम बारकाईने साध्या सिंपल पद्धतीने समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे तुम्हाला समजलं असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आणि जर समजलं नसेल, अभ्यास करता करता जर कुठे डाऊट्स असेल, एखादा कन्सेप्ट क्लिअर झाला नसेल, तर निश्चितपणे न घाबरता खाली व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि तिथे आपले विचार आणि आपले जे प्रश्न तिथे मांडायचे आहेत आणि मी त्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे प्रामाणिकपणे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आता इथे आपण थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन येऊ. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू.